नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरतीच्या संदर्भाने आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे असे मुद्दे पाहणार आहोत. त्यातील खूप महत्त्वाचा आणि प्रत्येक व्हिडिओच्या खाली विचारण्यात येणारा मुद्दा तो म्हणजे वयोमर्यादा. वयोमर्यादेच्या संदर्भाने शासनाने एक नवीन परिपत्रक काढलेलं आहे. वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे, परंतु ती कशा पद्धतीने हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. परंतु सर्वात पहिलं आपण एक जुनं परिपत्रक पाहूया, ज्यामध्ये काय मेन्शन केलेलं होतं. 10 नोव्हेंबर 2022चं हे परिपत्रक आहे आणि त्या परिपत्रकामध्ये जी वयोमर्यादा आहे ती मेन्शन करण्यात आलेली होती. आता हा आपल्या जुन्या व्हिडिओमधून घेतलेला एक स्क्रीनशॉट आहे. तर या परिपत्रकामध्ये जे 2 वर्षाची वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात येत आहे असं मेन्शन केलं होतं. कधी तर 2022च्या टेटनुसार जो फेज 1 झाला त्यामध्ये. आता फेज 1 मध्ये 2 वर्षाची शिथिलता भेटलेली होती, परंतु त्यानंतर बऱ्याचदा वयोमर्यादेवरनं प्रश्न उपस्थित झाला आणि सांगण्यात आलं होतं की आता ही जी वयोमर्यादा आहे ती त्या 2 वर्षापुरतीच मर्यादित आहे, यापुढे ही वयोमर्यादा भेटणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा जाहिराती येतात, नव्याने येणाऱ्या जाहिरातींसाठी जेव्हा जाहिरात येते तेव्हाचं वय विचारात घेतलं जातं. हे सुद्धा एका दृष्टीने बरोबर आहे आणि ते बरोबर आहे, कारण जेव्हा जाहिरात येते तेव्हाचं वय विचारात घेतलं जातं. परंतु शिक्षक भरतीची प्रोसिजर ही इतकी वेगळ्या पद्धतीची आहे आणि लेंदी प्रोसिजर आहे. त्यामुळे शिक्षक भरतीमध्ये जाहिराती आल्याच्या नंतर विद्यार्थी अप्लाय करत नाही, तर विद्यार्थी आधी एक्झाम देतात, पोर्टलला त्या जागा रजिस्टर होतात आणि त्यानंतर शिक्षकांच्या एक्झाम झालेल्या शिक्षकांच्या जागा त्यावरती भरल्या जातात. म्हणजे आधी एक्झाम होते, नंतर जागा येतात. परंतु बाकी कुठल्याही पदभरतीमध्ये आधी जागा येतात आणि नंतर त्याच्यावरती एक्झाम होते. ही अशी उलटी पद्धत असल्यामुळे या ठिकाणी खूप संभ्रम होता. परंतु प्रत्येक ठिकाणी आपण एक मुद्दा जो लावून धरण्यात आला होता, जो त्यांनी स्वतः मेन्शन केला होता, एक तो टप्प्याटप्प्याने येणाऱ्या शिक्षक भरती ज्या की आल्याच नाही. आणि अतिशय महत्त्वाचा जो लिखित स्वरूपाचा मुद्दा होता तो म्हणजे त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेला आहे बघा, की सन 2022मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी, म्हणजे 2022च्या टेटनुसार ज्या जाहिराती येतील त्यासाठी 2 वर्षाची शिथिलता त्यामध्ये देण्यात येणार आहे. आणि ती कधीपासून, तर जेव्हा पहिल्या टप्प्याच्या जाहिराती आल्या. म्हणजे तुम्ही असं पकडून चाला 2022मध्येची ही टेट समजली जाते, परंतु ती झाली 2023मध्ये, फेब्रुवारी मार्चच्या दरम्यानचा कालावधी पकडू शकता. म्हणजे याचा अर्थ 2023 जेव्हा जाहिराती आल्या, 3 ते 4 महिन्यांनी जाहिराती आल्या आणि तेव्हापासून म्हणजे 2023च्या त्या महिन्यापासनं जे विद्यार्थ्यांना वयोमर्यादामध्ये सूट देऊन वयोमर्यादा ही ती पकडण्यात आलेली आहे. सेम तीच वयोमर्यादा आता ती कंटिन्यू ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणा की तुम्हाला वयामध्ये सूट मिळालेली आहे, किंवा असं म्हणा की त्या आधीचीच किंवा 2022च्या टेटनुसार जे काही पदभरती होणार आहे तेव्हाचीच वयोमर्यादा या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे. आणि या संदर्भामध्ये मंत्रालयीन कार्यालयातून पुणे शिक्षण आयुक्तालयास एक परिपत्रक पाठवलं होतं की खूप संभ्रम यामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्या संभ्रम दूर करण्यासाठी त्यावरती तुम्ही स्पष्टता द्या म्हणून. आणि यावरती देखील आपण व्हिडिओ बनवला होता. आता शिक्षण आयुक्त कार्यालयाने त्यावरती स्पष्टता दिलेली आहे आणि त्यामध्ये वयोमर्यादेमध्ये जे काही सांगितलेलं आहे तो GR आता आपण पाहूया. हा आहे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा महाराष्ट्र शासनाचा GR, जो 20 जानेवारी 2025 रोजी त्यांनी प्रसिद्ध केला. आता एक्झाम कधी घेण्यात आली होती बघा, 2022मध्ये नोटिफिकेशन काढलं आणि फेब्रुवारी 2023ला एक्झाम घेतली. 2023, 2024 आणि 2025 हे 2 वर्ष तेव्हापासून काउंटिंग झालेले आहेत. म्हणजे अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता मापन चाचणीपासून जवळपास 2 वर्ष झालं तीच प्रोसिजर चालू आहे. आता त्यांनी परिपत्रकामध्ये असं सांगितलेलं आहे की पवित्र प्रणाली अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरती करता उमेदवारांच्या कमाल वयोमर्यादेसाठी पहिल्या टप्प्यातील निश्चित केलेल्या जाहिरातीचा दिनांक ग्राह्य धरण्यात यावा. आणि मग खाली त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की आपण सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही 2022मधील गुणांच्या आधारे राज्यात शिक्षक भरती करण्यात येत आहे. त्यामुळे सदर शिक्षक भरती जरी
टप्प्याटप्प्याने केली जात असली तरी ती एकाच चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे केली जात असल्याने खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण कसं होतं की परिपत्रकांमध्ये काही मुद्दे असे मेन्शन केलेले असतात की ते जर बारकाईने वाचलेत तर आपल्याला समजून जातात. जसं मी तुम्हाला 10 नोव्हेंबरचा GR दाखवला की चाचणी 2022 नुसार येणाऱ्या जाहिराती. खूप छोटा वर्ड होता परंतु त्याचा अर्थ खूप मोठा होता. इवन मला अशा व्हिडिओज खाली निगेटिव्ह कमेंट देखील आल्या, परंतु शेवटी त्या डिलीट करण्यावाचून काही पर्याय नव्हता. कारण सगळीकडे तेच चालू होतं की वयोमर्यादेमध्ये सूट मिळणार नाही किंवा नवीन जाहिराती येणार ते तेव्हाचं वय कन्सिडर करणार. परंतु त्यांच्याच परिपत्रकांमध्ये, कारण संभावना तशी देखील होती, परंतु त्यांचे शब्द आणि त्यांची परिपत्रकं याचा संदर्भ जर घेतला, त्याचप्रमाणे आपण MPSCच्या विद्यार्थ्यांचा संदर्भ जरी घेतला तरीसुद्धा वयोमर्यादेमध्ये सूट देणं हे त्यांना भाग आहे. त्यामुळे त्याच चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे केली जात असल्याने पहिल्या टप्प्यातील 10% रिक्त, अपात्र, गैरहजर आणि दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येणार असल्याने ही भरती प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळी जे निकष उमेदवारांना कमाल मर्यादेसंदर्भात लागू होते तेच निकष आता, कारण चाचणी परीक्षा ही तीच होती 2022ची टेट. मग त्याच परीक्षेच्या गुणांच्या आधारे जर होणार आहे तर मग अभियोग्यताधारकांना वयोमर्यादा देखील त्याच GR नुसार किंवा त्याच अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार त्यांची वयोमर्यादा निश्चित करण्यात यावी आणि ती आहे 16/10/2023 या जाहिरातीच्या दिनांकास केलेले उमेदवाराचे वय ग्राह्य नियमोचित आहे. या संदर्भात जो 10 नोव्हेंबर 2022 मधील तरतुदी व आपला उपरोक्त, आता 10 नोव्हेंबरचा जो GR मी तुम्हाला मगाशी दाखवला होता तो, तर 10 नोव्हेंबर 2022 मधील तरतुदी आणि उपरोक्त 15 जानेवारी 2022च्या संदर्भित प्रस्ताव विचारात घेता या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या आधारे दुसऱ्या टप्प्यातील ज्या काही भरतीच्या जागा आहे त्या भरतीमधील गुणांच्या आधारे उमेदवारांची भरती प्रक्रिया पहिल्या टप्प्यात राबवली त्याचप्रमाणे ती दुसऱ्या टप्प्यात देखील राबवण्यात येणार आहे. आणि चाचणी परीक्षा म्हणजे टॅट तीच असल्यामुळे मेन रिझन ॲक्च्युली हे आहे की टप्प्याटप्प्याने जाहिराती आल्या नाही आणि एक्झामच्या आधारे भरती होत आहे. म्हणजे आता 2022ची टेट आहे त्या एक्झामच्या आधारावरती भरती होणार आहे. मग त्या जाहिराती टप्प्याटप्प्याने जरी आल्या तरी पण तेच वय हे कन्सिडर केलं जाणार आहे आणि म्हणून 16/10/2023 या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येणार आहे. आता हा देखील GR आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे की 16/10/2023चं वय त्या ठिकाणी कन्सिडर करणार आहे पहिल्या टप्प्यासाठी आणि तो जो एक सेपरेट GR होता तो आपण स्वतंत्रपणे पाहिलेला आहे. आता अजून पण या ठिकाणी एक गोष्ट अशी लक्षात घ्या की आत्ताशी पवित्र पोर्टलला जाहिराती देण्याचं काम सुरू झालेलं आहे. आता यामध्ये हा 1 महिन्याचा कालावधी तुम्ही पकडा, कारण स्वतः दादा भुसे साहेबांनी शालेय शिक्षण विभागाने याच्या आधी देखील सांगितलेलं आहे की यामध्ये 1-2 महिन्यांचा हा कालावधी जाणार आहे. प्रोसिजर लेंदी आहे, काम सुरू झालेलं आहे, पण नवीन शिक्षण मंत्री आहेत, नवीन शिक्षण आयुक्त आहे, त्यांच्या दृष्टीने आता ह्या गोष्टी त्यांच्यासाठी थोडंसं चॅलेंजिंग आहे आणि अगदी भरती अशी सुरू आहे आणि हा जो कार्यभार आहे त्यांनी तो स्वीकारलेला आहे आणि त्यांनी स्वीकारल्याच्या नंतर 2-3 परिपत्रकं शालेय शिक्षण विभागाने काढलेले आहे. म्हणजे प्रोसिजर चालू आहे, चांगल्या प्रकारे ती चालू देखील राहील, फास्ट गतीने देखील होईल. त्यांच्यासाठी देखील हे चॅलेंजिंग आहे, परंतु तरी पण आता जाहिराती अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. परंतु विद्यार्थ्यांसाठी टॅब ओपन होणं याच्यासाठी थोडा अजून कालावधी यामध्ये जाईल. परंतु विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज अशी आहे की ती म्हणजे समजा थोडंफार जरी जाहिराती किंवा विद्यार्थ्यांसाठी जरी डिले झालं तरी वयोमर्यादेमध्ये काहीही यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही, कारण ती वयोमर्यादा ही 16/10/2023चीच पकडणार आहेत. फक्त आता अपेक्षा अशी आहे, कारण ह्या सगळ्या लेंदी प्रोसिजरमुळे जी टेट 3 होणार आहे त्याच्यावरती याचा निश्चितच परिणाम झालेला आहे. कारण ही प्रोसिजर पुढे पुढे लांबली त्यामुळे टेट 3 आता जरी ह्या भरतीचा आणि टेट 3 घेण्याचा जरी काही संबंध नसला तरी टेट 3 घेतल्याच्या नंतर जी त्या संच मान्यतेवरती आधारित पदभरती असतील की त्याची पहिली जाहिरात जेव्हा येणार
तेव्हाचं वय विचारात घेतलं जाणार. म्हणजे फक्त टेट घेऊन सुद्धा त्याचा उपयोग नाही. त्यामुळे आता त्या विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीने वयोमर्यादेमध्ये सूट भेटते ते देखील पाहणं निश्चित महत्त्वाचं आहे. यानंतर आता बऱ्याच दिवसांनी teacherrecruitment.organization.in या ऑफिशियल वेबसाईटला अपडेट करण्यात आलेलं आहे. ते म्हणजे नवीन मंत्रिमंडळ जे आहेत ते यामध्ये अपडेट केलेलं आहे आणि त्यातून शिक्षण मंत्री आणि शिक्षण आयुक्त आपल्यासाठी महत्त्वाचे असणारे हे 2 पर्सन आहेत ज्यांच्या अंतर्गत आता शिक्षक भरतीचा कार्यभार चालू आहे. त्यातील आता आपण 2 टॅब बघितले ते 2017 आणि 2022. त्यातील 2017च्या टॅबमध्ये अजूनही कुठल्या प्रकारची अपडेट नाही, परंतु 2022चा टॅब जर आपण ओपन केला तर त्या टॅबमध्ये आपल्याला न्यूज बुलेटिन विद्यार्थ्यांसाठी आहे, नंतर गाईडलाईन्स आणि इन्स्ट्रक्शन हे विद्यार्थ्यांसाठी आहे. यातील आपल्याला पहिल्या रोमधील चौथा जो 3 नंबरच्या सेलमध्ये जर आपण बघितलं की गाईडलाईन्स जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यामध्ये एक PDF अपलोड करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण ह्या साईडला बघितलं जे मॅनेजमेंट कमिटीसाठीच्या गाईडलाईन्स आहे त्यामध्ये एक PDF अपलोड करण्यात आलेली आहे आणि गाईडलाईन्स इन्स्ट्रक्शन्स फॉर EO यामध्ये एक PDF अपलोड करण्यात आलेली आहे. परंतु या 3ही ठिकाणी एकच PDF अपलोड करण्यात आलेली आहे. तर ती कोणती आहे ते आपण पाहूया. पोर्टलच्या आता ऑफिशियल वेबसाईटला ही PDF अपलोड करण्यात आली आहे, ती म्हणजे व्यवस्थापनांसाठी सूचना. आता व्यवस्थापन म्हणजे जे तुम्हाला 3 टॅब दाखवले होते तिन्हींमध्ये देखील हीच सूचना आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्था. स्थानिक स्वराज्य म्हणजे सगळ्या सरकारी शाळा आहेत आणि खाजगी शैक्षणिक संस्था म्हणजे सरकारी आणि खाजगी दोन्हीही शाळा आणि संस्था. त्यांच्यासाठी हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे की त्यांनी आपापल्या जाहिराती पोर्टलला द्यायच्या आहेत. यातील जो पहिला मुद्दा आहे त्यामध्ये अभियोग्यता चाचणी कधी घेतली, त्यानंतर त्याच्यामध्ये किती विद्यार्थ्यांनी एक्झाम ॲप्लिकेशन केलं, किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आणि मुलांकडनं सेल्फ सर्टिफिकेशन करून घेण्यात आलं होतं. त्यातील पहिला टप्पा राबवण्यात आला आणि आता दुसरा टप्पा राबवत आहोत हे या पहिल्या मुद्द्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. परंतु जी काही आकडेवारी दिलेली आहे ती जरी बरोबर असली तरी शेवटपर्यंत म्हणजे सेल्फ सर्टिफाईडपर्यंत 1,35,000 हा आकडा आहे. म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये 2022च्या अभियोग्यताधारकांमधून आता 1,35,000 विद्यार्थी आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सांगण्यात आलेलं आहे की आता जो दुसरा फेज राबवायचा आहे त्यामध्ये तुम्हाला विषयनिहाय, माध्यमनिहाय आणि आरक्षणनिहाय पदांसाठी जाहिराती द्यायच्या आहेत. कोणाला तर त्या संस्थांना. तिसऱ्या मुद्द्यामध्ये देण्यात आलेलं आहे की संस्थांनी आपापल्या जाहिराती तुमच्या लॉगिन ID वरती आणि पासवर्ड टाकून एंटर करून त्या द्यायच्या आहेत. तुम्ही जर विसरला असाल तर तो फॉरगॉट वगैरे करून तुम्ही पुन्हा रिसेट करू शकता आणि तुमच्या जाहिराती त्यामध्ये अपलोड करू शकता. परंतु ह्या जाहिराती अपलोड टॅब तर उपलब्ध करून दिला, याचा अर्थ लगेच जाहिराती अपलोड व्हायला सुरुवात झाली असं नाही. या जाहिराती अपलोड करण्याच्या पूर्वी ज्यांनी त्यांनी आपापली बिंदू नामावली मावककडनं चेक करून घ्यायची आहे आणि नंतर ती अपलोड करायची आहे असं चौथ्या मुद्द्यामध्ये देण्यात आलेलं आहे. पाचव्या मुद्द्यामध्ये देण्यात आलेलं आहे की जे SCBC प्रवर्ग होता त्यांना बिंदू नामावलीमध्ये अद्ययावत करायचं आहे आणि 27/2/2024 नंतर प्रमाणित असलेले जी बिंदू नामावली आहेत त्याची जाहिरात द्यायची आहे. आता 27/2/2024च का? कारण SCBC हे आरक्षणाचा GR 27/2/2024ला प्रसिद्ध करण्यात आला. म्हणजे 27/2/2024च्या दिवसाचा GR आहे, म्हणून त्या दिवसापासून पुढे जी बिंदू नामावलीमध्ये SCBC प्रवर्गाच्या रिक्त जागा असतील त्या यामध्ये ॲड करायच्या आहेत. 6 नंबरच्या मुद्द्यामध्ये देण्यात आलेलं आहे की जसं 2019ला परिशिष्ट अ मध्ये बिंदू नामावलीचा तपशील देण्यात आला होता की व्यवस्थापना म्हणजे जागा देणारे, भरतीसाठी रिक्त पदांचा अहवाल देणारे, पोर्टलला त्याची माहिती भरणारे आणि ती माहिती तपासणारे असे 3 कॉलम यामध्ये दिलेले आहेत. माहिती देणारे म्हणजे आस्थापना. सपोज या ठिकाणी ZP ने जाहिरात दिलेली आहे तर ती पोर्टलला ती माहिती कोण भरणार? तर शिक्षण अधिकारी भरणार आणि त्याची तपासणी कोण करणार? तर मुख्य कार्यकारी अधिकारी करणार. असं नगरपालिका, महानगरपालिका, खाजगी संस्था, खाजगी शाळा, खाजगी उच्च माध्यमिक, कनिष्ठ माध्यमिक यामध्ये 1ली ते 12वी पर्यंतच्या जागा पोर्टलला येतात. फक्त जसजसं वरती जाईन तसतसं पदसंख्येची संख्या थोडी कमी होत जाते, एवढाच यामध्ये फरक आहे. परंतु 1ली ते 12वीच्या जागा पोर्टलला येतात. यानंतर 7व्या मुद्द्यात सांगितलं आहे एकापेक्षा जर जास्त असतील व्यवस्थापनांकडे शाळा तर बिंदू नामावली माध्यमनिहाय नोंदणी करायची. म्हणजे ज्यांनी त्यांनी आपापली वाटून घ्यायचं त्यामध्ये आणि ते काम पुढे चालू ठेवायचं.
8 नंबरचा मुद्दा आहे रिक्त पदांची मागणी नोंदवताना 2022-23च्या संच मान्यतेनुसार जर पदांची नोंद करावी आणि 2023-24 मध्ये शिक्षक पद कमी झाल्यास व भविष्यात कमी असण्याची शक्यता असल्यास अशा पदांची मागणी नोंदवू नये. आता 2022च्या टेटमध्ये 2022 आणि 23ची संच मान्यता मोजण्यात आली होती. त्याचप्रमाणे 2023 आणि 24ची देखील संच मान्यता याच टेटच्या माध्यमातून होत आहे. फक्त फेज 1 झाला 2022-23च्या संच मान्यतेत. ज्यांना प्रॉब्लेम होता, ज्या संस्थांनी शाळेंच्या जागा दिल्या नव्हत्या, त्या जागा फेज 2 मध्ये येणार आहेत आणि यासाठी जी संच मान्यता गृहीत धरण्यात येणार आहे ती डिसेंबर 2024. आता यामध्ये टेट 3 ही जी होणार ती 2025 मध्येच होणार आहे. त्याचप्रमाणे ती 2025च्याच संच मान्यतेवर आधारित आहे. डिसेंबर 2024 या ठिकाणी स्टॉप झालेला आहे. या ठिकाणचीच संच मान्यता विचारात घेणार. त्यामुळे यापुढची संच मान्यता पुढच्या टेटसाठीची असेल. आता 9 नंबरचा मुद्दा बघा. रिक्त पदांपैकी एखाद्या काही पदांबाबत न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असेल अथवा उचित कारण अशी पदे भरणे शक्य नसल्यास सदर पदे वगळून. शब्दशः अर्थ नीट व्यवस्थित लक्षात घ्या. आता न्यायालयीन प्रकरण याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे रयत शिक्षण संस्था, ज्या विद्यार्थ्यांची हाय मेरिटवरती लिस्ट लागून सुद्धा त्या विद्यार्थ्यांना अजूनही रुजू करून घेतलेलं नाही. आता याचा अर्थ त्या जे रयत शिक्षण संस्था आहे त्याने एक न्यायालयीन प्रकरण आहे. म्हणजे आता यामध्ये तुम्ही असं समजू शकता, एक तर रयत शिक्षण संस्थेच्या जागा ह्या खूप कमी प्रमाणात येऊ शकतात. एक तर येतील की नाही याची गॅरंटी नाही आणि आल्या तरी त्या थोड्याफार कमी प्रमाणात असेल. याच्याच विरुद्ध आहे जसं गेल्या वेळेस स्वामी शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांची निवड केली नव्हती किंवा लिस्टमध्ये त्यांना घेतलं नव्हतं. तर मग अशी शाळा ज्या राहिलेल्या आहेत, चुकलेल्या आहेत, त्या शाळांच्या जागा देणं बाकी होत्या. आता त्या शाळा पोर्टलला जाहिराती देतील. 10 नंबरचा मुद्दा आहे की 80% पदभरतीची नोंद करावी. कारण हा पहिल्यापासूनचा क्रायटेरिया आहे. शिक्षक पदभरतीमध्ये 100% ज्या रिक्त जागा असतात त्यातील 80% पदभरतीला मान्यता भेटते. त्यामुळे 80% ज्या काही आता रिक्त जागा असतील त्यातून 80% जागा त्यांनी पोर्टलला अपलोड करायच्या आहेत. जाहिराती ज्या येतात त्या जाहिरातींची स्टेपच अशी असते 1ली ते 5वी, ज्याच्यासाठी तुम्हाला TT किंवा CTETचा पेपर 1 पास असावा लागतो. 6वी ते 8वी ज्यासाठी तुम्हाला TT किंवा CTETचा पेपर 2 पास असावा लागतो. 9वी ते 10वी ज्यासाठी तुम्हाला कुठल्याही TT किंवा CTETची आवश्यकता नसते. आणि 11वी 12वी तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असावं लागतं, परंतु TT CTETची दोन्ही ठिकाणी आवश्यकता नसते. म्हणजे 1ली ते 12वी पर्यंतच्या जागा किंवा त्या जाहिराती पोर्टलला येणार आहेत. आणि कोणत्या पद्धतीने जाहिराती द्यायच्या आहेत हे 12 नंबरच्या पॉईंटमध्ये नमूद केलेलं आहे. आता 13 नंबरचा पॉईंट यामध्ये थोडासा वेगळा दिलेला आहे बघा. 6वी ते 8वी या गटातील भाषा, आता भाषामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश ह्या गोष्टी येतात. गणित, विज्ञान, आता हे पद एकत्रित आहे बघा. गणित आणि विज्ञान एकत्रित पद किंवा गणित आणि विज्ञान हे वेगवेगळं पद. त्यानंतर समाजशास्त्र याप्रमाणे अध्यापनाच्या विषयांसाठी मागणी करता येईल. त्याचप्रमाणे आता जसं गणित विज्ञान आहे, एक गणित स्वतंत्र मागणी करता येते, स्पेशल गणिताचा टीचर किंवा विज्ञानाचा स्पेशल टीचर मागणी करता येते, किंवा गणित आणि विज्ञान शिकवण्यासाठी एकाच टीचर अपॉइंट करता येऊ शकतो. सेम तसंच आहे. एक तर सामाजिक शास्त्र या विषयासाठी स्वतंत्र टीचर मागवता येतो, किंवा समाजशास्त्रामध्ये 4 ते 5 जे घटक येतात त्यासाठी वेगवेगळा शिक्षक या ठिकाणी मागवता येतो. जसं की समाजशास्त्र विषयासाठी कोण ॲप्लिकेबल आहे, तर ज्यांचं इतिहास घेऊन स्पेशलायझेशन झालेलं आहे तो समाजशास्त्रासाठी पात्र असतो. ज्याचं भूगोल घेऊन स्पेशलायझेशन केलेलं असतं तो समाजशास्त्रासाठी पात्र असतो. ज्यांनी इकॉनॉमिक्स घेतलेलं असतं ते समाजशास्त्रासाठी पात्र असतात. म्हणजे असं तुम्ही एक तर एकत्रित सब्जेक्टची, समाजशास्त्र ह्या एका सब्जेक्टची मागणी करू शकता, किंवा स्वतंत्र स्पेशलायझेशनचे जसे विषय असतात त्यानुसार तुम्ही शिक्षकांची मागणी करू शकता. या ठिकाणी जे छोटे छोटे मुद्दे दिलेले तेच आहे. एक तर स्वतंत्र सब्जेक्ट शिकवण्यासाठी किंवा एकत्रित सब्जेक्ट शिकवण्यासाठी. त्यानंतर अजून एक मुद्दा म्हणजे पोर्टलला जेव्हा जाहिराती अपलोड करण्यात आल्या होत्या तेव्हा हा मुद्दा आला होता. या ठिकाणी बघा, महाविद्यालयाच्या अर्धवेळ व 2 विषयातील कारभारामुळे पूर्ण वेळ
मंजूर असलेली रिक्त पदे नोंद करता येतील. आता या ठिकाणी काय होतं की काही ज्या युनिव्हर्सिटीज असतात त्या 2-2 विषयामध्ये स्पेशलायझेशन असणारं डिग्री सर्टिफिकेट देतात. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल पुणे युनिव्हर्सिटी आहे ते एका विषयामध्ये स्पेशलायझेशन घेऊन डिग्रीचं सर्टिफिकेट देते, ते एका विषयाचंच स्पेशलायझेशन असतं. पण काही विद्यार्थी असे असतात डबल ग्रॅज्युएशन करतात, म्हणजे एकदा एका विषयातून दुसऱ्यांदा एका विषयातून. परंतु काही युनिव्हर्सिटी अशा आहेत की त्या सेम वर्षाला 2-2 विषयाच्या स्पेशलायझेशनचं डिग्री सर्टिफिकेट देतात. मग अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी फायदा होतो, कारण महाविद्यालयामध्ये अर्धवेळ शिक्षक ठेवावा लागतो, कारण एकच विषय शिकवायचा असतो. 11वी आणि 12वी 2 वर्ग असतात, मग अर्धवेळासाठी त्याची नियुक्ती केली जाते. किंवा मग एका शिक्षकाला 2 विषय दिले जातात. अशा वेळेस ज्या शिक्षकाचं डबल ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा 2 विषयांमधनं ज्यानं स्पेशलायझेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्याला या ठिकाणी संधी भेटते. किंवा मग पूर्ण वेळ मंजूर अशा पदासाठी कॉलेजने या ठिकाणी नोंदणी करायची आहे. आणि यानंतर मग त्यांनी त्याचं चेकिंग करायचं आहे, ॲप्रुव्हल घ्यायचं आहे, वर्तमानपत्रामध्ये जाहिरात द्यायची आहे. ह्या सगळ्या झाल्या संस्थेनी करावयाच्याच गोष्टी आहेत. परंतु वरचे जे मुद्दे होते ते तुम्हाला माहीत असणं जास्त गरजेचं होतं. त्यानंतर आता पवित्र पोर्टलला अशी PDF अपलोड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी आपापल्या आस्थापनाला सूचना दिलेल्या आहेत. आता हे 21 तारखेचं लेटर आहे. त्यांनी आपापल्या आस्थापनाला त्याच सूचना त्यांनी त्यांच्या लँग्वेजमध्ये दिलेल्या आहे की तुम्ही तुमची बिंदू नामावली मोजा, अद्ययावत करा, तपासून घ्या, चेक करा आणि पोर्टलला जाहिराती द्या. आणि जर तुमची बिंदू नामावली मोजणी किंवा सगळ्या गोष्टी प्रॉपर असतील तुम्ही जाहिराती द्या चेक करून. आणि जर तुम्ही जाहिराती दिल्या नाहीत तर जे काही विद्यार्थ्यांचं नुकसान होईल किंवा त्याचा जो परिणाम होईल त्यासाठी ती संस्था किंवा ती शाळा किंवा ते अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक हे सगळे ते आपापल्या आस्थापनाचे त्यांची जबाबदारी असेल. त्यांनी आपापल्या सूचना अशा आस्थापनांना दिलेल्या आहे. आणि त्यातील एक हायलाईट केलेला मुद्दा त्यांनी म्हणजे जो ACBC आरक्षण आहे, खाजगी व्यवस्थापन बिंदू नामावली अद्ययावत करून प्रमाणित केलेलं, हा जो हायलाईट केलेला मुद्दा आहे तो ACBC आरक्षणाच्या संदर्भातला आहे. यानंतर आता मित्रांनो आपण दुसरी एक अपडेट पाहूया. ती म्हणजे आता टॅब तर उपलब्ध झालेला आहे, परंतु नेमक्या आता याच्यामध्ये जाहिराती यायला सुरुवात कधी होईल आणि कुठपर्यंत या जाहिराती, टॅब उपलब्ध झाला परंतु जाहिराती कुठपर्यंत चालतील आणि विद्यार्थ्यांसाठी पोर्टलला अपडेशन कधी येईल. तर आता पवित्र पोर्टलच्या आता 20 जानेवारीपासून टॅब सुरू झाला, परंतु ज्या शाळा आहेत, तालुके आहेत, विभाग आहेत, त्यांनी आता काही ठिकाणी जे ते आपापल्या लेवलला ज्या पद्धतीने बिंदू नामावली बाकीच्या गोष्टी फेर तपासणी वगैरे आहे तर त्यासाठी कार्यशाळा किंवा शिबिरांचं आयोजन केलं जातं, जे ते आपापल्या तालुक्यानुसार किंवा जिल्ह्यानुसार आयोजन करतं. तर त्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल म्हणून ही PDF दाखवते तुम्हाला की 24 तारखेपर्यंत म्हणजे 22 तारखेपासून 24 तारखेपर्यंत यांचं शिबिराचं हे नियोजनच चालेल. आता ह्या शिबिर घेतल्यानंतर यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी आणि काय करायचं आहे, जे परिपत्रक संस्थांना प्रसारित करण्यात आलेलं आहे, या गोष्टींच्या संदर्भात यांच्यामध्ये चर्चा होणार. आणि त्यानंतर यामध्ये त्यांच्या सगळ्या व्हेरिफिकेशन नंतर ते जाहिराती अपलोड वगैरे व्यवस्थित करतील. तोपर्यंत विद्यार्थ्यांसाठी टॅब उपलब्ध होणार नाही जोपर्यंत त्याला ॲप्रुव्हल भेटत नाही. आस्थापनांनी जागा अपलोड केल्यानंतर ते अपलोड चेकिंगचं काम होणार आणि मग ते ॲप्रुव्हल होणार. जेव्हा ते ॲप्रुव्हल होईल आणि सगळ्या संस्थांचं ॲप्रुव्हल होईल त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी टॅब ओपन करण्यात येईल. यानंतर आपण त्याच्यानंतर आता ही जी संच मान्यता आहे त्यानंतर जी टेट 3 होणार आहे त्या टेट 3 साठी कोणत्या जागा येतील ते सुद्धा यामध्ये त्याची जागा म्हणजे कन्फर्म तर त्या टेट 3 साठी एकूण किती पदे भरली जातील जे या बिंदू नामावली ते अपडेट करतील तेव्हा ते विद्यार्थ्यांना समजून येईल. हे प्रमाणपत्र आहे बघा, त्यांची भरण्याची पद्धत ही अशी असते. मंजूर पदे, कार्यरत पदे. आता टेट 22च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ही पदे येणार जी दिनांक 31/12/2024 रोजीची रिक्त पदे आहेत आणि या प्रकारे रिझर्वेशननुसार ते हे भरून देतील. जेव्हा संस्था ही पदे भरून देतील तेव्हा किती पदे आलेली आहेत तेव्हा ते आपल्याला समजणार कोणत्या संस्थेची किती पदे आलेली आहेत. आणि त्यानंतर दुसरं म्हणजे दिनांक 1/1
2025 ते 30/9/2025 या कालावधीत संभाव्य भरावयाची पदे. म्हणजे 2025मध्ये आता 9 दिलेलं आहे, परंतु ते डिसेंबर एंडपर्यंत चालतं. म्हणजे या पूर्ण एका वर्षामध्ये जी पदे रिक्त होणार असणार ती टेट 2025ची म्हणजेच तिसऱ्या टेटवरती डिपेंड असणार. म्हणजे इथे रिक्त पदांचा जो अहवाल आहे तो सगळ्या विभागांचा अहवाल एकत्रित करून मग रिक्त पदे विद्यार्थ्यांना समजतात की हां किती रिक्त पदे आहेत ती गोष्ट. या खाली देखील अशीच PDF आहे, सेम आहे, त्यामुळे ती पाहण्याची आवश्यकता नाही. आणि नंतर एकूण जागा यामध्ये नोंदवल्या जातात आरक्षणानुसार, विषयानुसार. मित्रांनो, पोर्टल तर सुरू झालेला आहे. आस्थापनांना जागा अपलोड करायला सांगितलेलं आहे. वयोमर्यादेमध्ये वेगळ्या पद्धतीने का होईना पण एक दिलासा विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. परंतु सगळ्याच गुड न्यूज आहे, परंतु त्यामध्ये एक छोटीशी बॅड न्यूज अशी आहे, ती म्हणजे जे काही समायोजन आहे त्या समायोजनाचा परिणाम झाला तो म्हणजे म्हणजे जिल्हा परिषदेच्या काही शाळा ह्या बंद पडलेल्या आहेत, कारण जे शाळेचं समायोजन आहे ते करण्यात आलं. आता न्यूज बघा, खाजगी शाळांकडे पालकांचा वाढता दृष्टिकोन आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये 26 शाळा प्रायमरी लेवलच्या या शाळांचं अन्य शाळांमध्ये जवळच्या समायोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच शाळा या बंद पडल्या. पटसंख्या ही चिंतेची बाब आहे. समायोजन कधी केलं जातं? कमी पटसंख्येच्या शाळा असल्यामुळे, आणि त्यामुळे खूप मोठी चिंतेची बाब आहे की ते शाळेंचं समायोजन यामध्ये करण्यात आलेलं आहे. 2528 शाळा कार्यरत होत्या, त्यातील 26 शाळा पटसंख्येच्या अभावी बंद पडलेल्या आहेत. जर 1ली ते 8वीचा विचार केला तर 78,145 विद्यार्थी यामध्ये शिक्षण घेत आहेत. आणि जर आता हे शाळा समायोजन केल्यामुळे शाळा बंद पडल्यामुळे विद्यार्थी पटसंख्या ही घटल्यामुळे याचा निश्चितच परिणाम शिक्षकांच्या संख्येवर होणार आहे. कारण 2025 आणि 26 या शैक्षणिक वर्षामध्ये अजून काही पदे घटण्याची शक्यता यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांची. आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी झाला की त्या शाळेंचं समायोजन केलं जातं. अजूनही तो GR चालू आहे. काही असे GR आहेत जे कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती आहे, शाळेंचं समायोजन आहे, युवा कार्य आणि प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिक्षकांची भरती आहे. आपला ह्या विद्यार्थ्यांना, कुठल्याही विद्यार्थ्यांना यांना विरोध नाही, परंतु अशा पद्धतीने ज्या भरती केल्या जातात त्याचा परिणाम ह्या सर्व गोष्टींवरती होतो. त्यामुळे अशा महत्त्वपूर्ण माहिती जी मिळालेली आहे यामध्ये एक TET आणि टेटचा विषय असा आहे की TETचं मार्कशीट हे फेब्रुवारी महिन्यामध्ये येणार आहे आणि त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनी टेटची एक्झाम घेण्यात येणार आहे. परंतु तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, एक्झाम झाली याचा अर्थ जाहिराती लगेच येतात असं नाही, कारण त्याची बिंदू नामावली मोजण्यासाठीचा कालावधी हा थोडा वेगळा आहे. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.